दिनांक 4 मार्च रोजी पवन कुमार लखीचंद महतो वय वर्ष 21 या कामगाराचा भूखंड क्रमांक 8 सेक्टर 9 वाशी येथील अरिहंत अद्विका या पुनर्विकासाच्या इमारत बांधकाम निर्माण कार्य सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला। त्याची गांभीर्याने दखल घेत मनसेच्या नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सदर प्रकरणाची तक्रार नवी मुंबई महापालिका आयुक्त, नगररचना विभाग आणि कामगार उपायुक्त यांच्याकडे केली। कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियम पायदळीत उडवल्यामुळेच सदरची गंभीर घटना घडली असल्याचं मत गजानन काळे यांनी निवेदनामध्ये नमूद केलंय। त्यानंतर कामगार उपायुक्तांनी संबंधित स्थळी पाहणी करून कामगार सुरक्षेचे कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्याने सदर विकास कामास दिनांक 13 एप्रिल रोजी मनाई आदेश देऊन काम बंद ठेवण्यास सांगितलं होतं। तरी सुद्धा संबंधित विकासकाने कोणत्याही प्रकारच्या नोटिसेला न जुमानता बांधकाम निर्माण कार्य हे सुरूच ठेवलं आणि दिनांक 28 एप्रिल रोजी मोहम्मद कामरान इब्राहिम खान वय वर्ष 20 या मजुराचा काम करत असताना 27व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। नवी मुंबईत बांधकाम विकासकांकडून सर्रासपणे कामगार सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकाम सुरू असल्याचं मत गजानन काळे यांनी व्यक्त केलंय। तसंच या गंभीर प्रकाराबाबत संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करत सदर बांधकामाची बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द करावे। कामगार उपायुक्तांनी सदरच्या घटनेमधील दोन्ही मजुरांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत सदर विकासक आणि कंत्राटदार यांनी करावी। तसंच घटनेचं गांभीर्य ओळखून कामगार उपायुक्त आणि महापालिका आयुक्तांनी सदर विकासक आणि कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा मनसे नवी मुंबई महानगरपालिका आणि कामगार विभाग यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील यावेळी मनसेच्या गजानन काळे यांनी दिलेला आहे। नवी मुंबईत गेल्या 1.5 महिन्यात वाशी सेक्टर 9 आणि प्लॉट नंबर 8 येथे आर्यन बिल्डरची जी साईड चालू आहे तिथे 2 मजुरांचे मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय। 4 मार्चला एक 21 वर्षीय मुलाचा कामगाराचा मृत्यू होतो। त्याच्यानंतर मनसेच्या वतीने आम्ही तक्रार दाखल करतोय। कामगार विभाग 13 एप्रिलला मनाई आदेश देतोय, तरी सुद्धा त्या मनाई आदेशाची अंमलबजावणी कामगार विभाग आणि पालिकेकडून होत नाही आणि त्याच्यामुळेच काल 27 एप्रिलला परत एकदा 28 वर्षीय मजुराचा मृत्यू होतो। कामगार विभाग आणि पालिका प्रशासन या आर्यन बिल्डरच्या दबावाखाली काम करते का त्याच्या मागे कुठली तरी राजकीय शक्ती आहे? जर हा दुर्दैवी मृत्यू ह्या दोन्ही घटना, पहिली घटना घडल्यानंतर जर तात्काळ अंमलबजावणी झाली असती तर त्या मुलाचा जीव वाचला असता जो काल गेलाय। मात्र सर्रास नवी मुंबईमध्ये सर्व बिल्डरांकडून याचं उल्लंघन होतंय। माझं पालिका प्रशासन आणि कामगार विभागाला सांगणं आहे, आपण ताबडतोब त्या मनाई आदेशाची अंमलबजावणी करावी, संबंधित बिल्डर आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा आणि पालिकेने ताबडतोब आर्यन बिल्डरची सीसी रद्द करावी, अन्यथा पुढच्या 2-4 दिवसात या विषयासंदर्भात मनसे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही।